नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी संडे. चला तर मग आज बनवूया गावरान मटण रस्सा भाजी. चला, हे मटण आणलेलं आहे, व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ पिण्याच्या. स्वच्छ धुवून झालेलं आहे 2 पाण्याने. चला आता गॅस पेटवून कुकर ठेवूयात. हा आमचा गोलू मधामधात करतो, त्याला खूप आवडतं ना मटण. मग ते भाजी आणली की त्याचं सुरूच असते मागे मागे होईपर्यंत. चला तर आता फोडणी देऊन घेऊयात. तेल टाकलेलं आहे आपण. आता कांदा टाकू. हे आधी आपण उकडून घेऊ मटण फिक्कं. हे कसं मुलांना थोडं फिक्कं पाहिजे ना, त्यामुळं मग आपण थोडं अगोदर फिक्कं बनवू उकड. आता कांदा परतायला टाकेपर्यंत आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवून घेऊ. लसूण आणि अद्रक कोथिंबीरची पेस्ट छान मस्त बारीक करून घ्यायची. चला तर मग आता बारीक झालेली आहे अद्रक लसूणची पेस्ट. आता आपला कांदा पण ब्राऊन झालेला आहे. आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ. छान झालेलं आहे. जास्त लाल पण नाही होऊ द्यायचं, कारण त्याच्यात थोडा कच्चा स्वाद आला पाहिजे ना. आता हळद आणि मीठ टाकून घेऊ. कोणी त्या याला मटणाला हळद मीठ लावून ठेवतात, पण माझी पद्धत अशी आहे तर मी पहिल्यापासून असंच बनवते, सगळ्यांना आवडतं. चला आता पीस टाकून घेऊ आपण मटणाचे. आणि फ्राय करून घेऊ छान मस्त. पूर्ण तेल हळद आणि मीठ पूर्ण त्या पीसला लागले पाहिजे. आणि तेलाचा कमीत कमी वापर करायचा, कारण ते मटण असल्यामुळं त्याचं स्वतःचंच तेल जास्त पसरून जातं नंतर. आता थोडं म्हणजे झाकण पूर्ण न लावता थोडं वरतून हळूच ठेवायचं आणि त्याला पूर्ण बिना पाण्याची थोडी पूर्ण एक उकळ येऊ द्यायची त्याला. आता हे आपण तोपर्यंत मसाला काढून घेऊ. पूर्ण फुटाणे, खोबरं, खडा मसाला, आपलं हरभऱ्याची डाळ आणि धणे, हे पूर्ण आपण मसाला काढलेला आहे. तोपर्यंत याला उकळी आलेली आहे एक. आणि त्यामध्ये थोडं गरम पाण्याचाच उपयोग करायचा, कारण वरतून हे पूर्ण आपलं वाफलेलं असतं गरम भाजी पीस वगैरे. तर आपण जर थंड पाणी टाकलं तर त्याची चव पूर्ण जाते, त्यामुळे गरम पाणीच टाकायचं. आणि वरतून आता मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. आता उकळी आलेली आहे. आता कुकरचं झाकण आपण लावू शिट्टी होण्यासाठी. आता 2 ते 3 शिट्टी होऊ द्यायची. तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ. कोणी म्हणजे पातेल्यात पण शिजवतं ना मटण, त्याच्यामुळं पण मग मी कुकरमध्येच लावते. हे छान पूर्ण मसाला, आणि मसाला पण आपल्या पद्धतीनुसार सोयीनुसार आपल्या भाजीच्या मेजरमेंटनुसार वापरायचा. आणि मी एकदम कमीत कमी मसाला वापरलेला आहे, कारण माझ्या भाजीला तर्री वगैरे काहीच बनवत नाही मी जास्त. मुलं असतात ना, त्याच्यामुळे एकदम फिक्की असते माझी भाजी. चला आता आपलं भाजी झालेली आहे शिजून. बघूया आपण शिजली का नाही. बघा तर एकदम छान झालेली आहे. 3 शिट्ट्यामध्ये
कंप्लीट होऊन जाते. बघा, मुलांना तर दमच नव्हता निघत. आज संडे होता ना, त्यांचं संडे असले की चालूच असतं भाजी. तोपर्यंत आपण मसाला वगैरे बारीक करून घेऊ. कांदा पण भाजून घेतलेला आहे. एकदाच गॅसवरच भाजून घ्यायचा, नंतर परतायचं वगैरे, ज्यांच्या त्यांच्या मनावर असतं ते. कोणी परततं, कोणी नाही परतत. बघा, तर आता छान आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊ मसाला. आणि हे माझ्या अशाच छान गावरान अशा रस्स्याच्या, रस्स्याच्या, तांबड्या रस्स्याच्या अजून रेसिपी जर हव्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. म्हणजे माझे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज येऊन जातील. चला आता फोडणी देऊ आपण मसाल्याला. थोडी अद्रक लसणची पेस्ट बाजूला ठेवली होती मी. अद्रक लसणची पेस्ट छान होऊ द्यायची. तिखट आणि 2 मसाले, जास्त काही मसाला वापरलेला नाही मी. फक्त आपला रेग्युलर अंबारी आणि एव्हरेस्टचा मसाला आहे तो, आणि आपलं साधं तिखट, आणि आपला बारीक केलेला मसाला टाकून द्यायचा. आता फ्राय करायचा छान. कसे आपली वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची, मसाला पण काढण्याची वेगवेगळी पद्धत असते. पण माझी पद्धत आवडली की नाही, काही कमी जास्त झालं असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. पूर्ण आपण आता मसाला पूर्ण घेतलेला आहे फ्राय करायला. आता थोडा वेळ आपण याला 5 मिनटं झाकून ठेवूयात, म्हणजे ते पूर्ण तेल वगैरे तर्रीवरती येऊन जाईल. बघा, मी तर्रीचा वगैरे कोणताच मसाला वापरला नाही. माझं तिखट पण साधंच होतं, तरी पण थोडं त्याला तर्री आलेलीच आहे. आता मसाला पूर्ण फ्राय झालेला आहे. परत आपण भाजीमध्ये टाकून घेऊयात. आणि हे पाणी पण मी थोडं कोमट करून, म्हणजे गरम करूनच त्याच्यात टाकलेलं आहे. नंतर परत आपल्याला भाजीला उकळी आणायची आहे. पण हे पाणी जर गरम केलं तर भाजीची चव जशी आहे तशीच राहते. तुम्ही थंड जर पाणी टाकलं तर तुमची भाजी चांगली होणार नाही. ही माझी पहिल्यापासून अशीच पद्धत आहे करायची. बघा, आता उकळी आलेली आहे. वरतून आपण छान कोथिंबीर टाकू. बघा, तर मग आता झालेली आहे आपली फायनली भाजी. आता मस्त आपण घेऊयात. जास्त तर्री वगैरे काहीच आलेली नाही. एकदम छान गावरान असं झालेलं आहे ते. असं झणझणीत पण म्हणता येणार नाही, कारण माझे लहान लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे मी व्यवस्थित थोडं कमीच तिखट केलेलं आहे. आणि लाईक, कमेंट, शेअर करा. हे बघा, आता छान झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी मटण थाळी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी माझ्या मिस्टरांना केलेलं आहे ताट तयार. आता घेऊन जाते. ते पण आता काम करून करून थकले आहेत. आता दुपारचे वाजले आहेत 3. त्याच्यामुळं सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. चला, आता ते सांगतील मला कसे झाले तर. त्यांना तर आवडलं. चला, आता तुम्हाला करण्याची पद्धत कशी वाटली ते सांगा आता. धन्यवाद. थँक्यू.